नात करते का यायलाच लागतंय. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवरती आपण एक नवीन सिरीज सुरू केली आहे, ज्यामध्ये आपण 10 मिनिटात कोणताही कॉन्सेप्ट समजून घेणार आहोत एकदम दणक्यात. सुरुवात करूया आपण समास या कॉन्सेप्ट सोबत, कारण यावरती पेपरमध्ये एक प्रश्न नक्कीच येतो. तर बघा, समास काय असतो? तर समासाची पहिल्यांदा आपण पाहणार आहोत डेफिनेशन. बघा, समासाची डेफिनेशन काय आहे? तर बघा, शब्दाची काटकसर. काय म्हटलंय त्यांनी? शब्दाची काटकसर करून एकच शब्द किंवा जोड शब्द तयार करण्याच्या प्रकाराला आपण काय म्हणतो? तर आपण बेटा त्याला समास असं म्हणतो. काटकसर म्हणजे काय हो सर? तर आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे आणि महत्वाचे 3 प्रकार आपण समासाचे पाहणार आहोत. बघा, हे डेफिनेशन तुम्ही लिहून घ्या. आता पहिला जो याच्यातला प्रकार दिसतोय, आता इथं बघा, समासाचे मुख्य किती प्रकार असतात? 3 प्रकार असतात. पहिला प्रकार आहे बाबा कर्मधारय समास. नावातच काहीतरी कर्म सांगितलंय, पण याचा संबंध कुठे येतो? तर यामध्ये लक्षात घ्यायचं असतं आपल्याला की यामध्ये आपल्याला काय असतं? कोणतं पद? पहिलं पद विशेषण असतं का? तर नीलकमल बघा, नीलकमल याच्यामध्ये पहिलं पद काय आहे? विशेषण आहे. कमल काय आहे? नाम आहे. सगळे एक्झाम्पल घेऊया. दुसरा प्रकार कोणता आहे? द्विगु समास, सगळ्यात सोपा प्रकार. आणि तिसरा आहे द्वंद्व समास. कोणासोबत भांडणं होतात की काय असं समजतंय. पहिला प्रकार बघा, तो आहे कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासातील दोन्ही पद प्रथमा विभक्तीत असून पहिलं पद विशेषण तर दुसरं पद हे नाम असतं. काय म्हटलंय? पहिलं पद काय असतं? विशेषण. ठीक आहे, पहिलं पद त्यांनी आपल्याला सांगितलंय की ते असतं विशेषण आणि दुसरं पद असतं नाम. दुसरं पद नाम, त्याला आपण जो म्हणतो त्याला आपण कर्मधारय समास असं म्हणतो. आतल्या याच्यातले काही इम्पॉर्टंट एक्झाम्पल आपण समजून घेणार आहोत. बघा, पहिलं जे एक्झाम्पल तुम्हाला दिसते इथं ते आहे नीलकमल. नीळ असं कमळ. कमळ कसं आहे? निळं आहे. पहिलं एक्झाम्पल तुम्हाला इथं दिसलं. याच्यातलं पहिलं पद काय आहे? हे विशेषण आहे. ठीक आहे, हे विशेषण आहे. आणि दुसरं पद आपल्याला जे दिसतंय ते नाम आहे. नील असे कमल. पुढचं आहे रक्तचंदन. रक्तासारखं चंदन, लाल चंदन आहे. पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. त्यानंतर महादेव, महान असा देव. पितांबर, पीत असे अंब ज्याचे, पिवळे वस्त्र ज्याचे असतात त्याला पितांबर. मेघश्याम, मेघासारखा काळा. आणि चरण कमळ, चरण हेच कमळ. असे सगळे एक्झाम्पल तुम्हाला लिहून घ्यायचे. हा पहिला प्रकार आहे. कर्मधारय समास आपण समजून घेतलाय. पुढचा जो महत्वाचा प्रकार आपण पाहतोय बेटा, तो आहे द्विगु समास. द्विगु मध्ये काय असतं की ज्या कर्मधारय समासातलं पहिलं पद हे संख्या विशेषण असतं बेटा. पहिलं पद काय असतं? संख्या विशेषण. संख्या विशेषण असतं आणि याच्यामध्ये त्या सामासिक शब्दातून एक समूह सुचवला जातो, त्याला आपण काय म्हणतो? द्विगु समास म्हणतो. या समासाला संख्या पूर्वपद कर्मधारय समास असंही म्हटलं जातं. एक्झाम्पल बघा, नवरात्र म्हणजे 9 रात्रींचा समूह. काय आलं? हे पहिलं पद काय आहे? संख्या विशेषण आहे. ठीक आहे, पहिलं पद आपल्याला जे दिसतंय ते संख्या विशेषण दिसतंय आणि हे लक्षात घ्यायचंय. 9 रात्रींचा समूह. दुसरा आहे पंचवटी, 5 वडांचा समूह याला म्हटलंय. चातुर्मास, 4 मासांचा समूह हे इथं पाहू शकतो. त्रिभुवन, 3 भुवनांचा समूह. त्यानंतर त्रैलोक्य, 3 लोकांचा समूह. त्यानंतर सप्ताह, 7 दिवसांचा समूह. चौघडी, 4 घड्यांचा समूह. अशा प्रकारे तुम्ही सगळेच्या सगळे आता इथं द्विगु समासाचे जे एक्झाम्पल आहे ते पाहिलेले आहेत. आता पुढचा जो महत्वाचा प्रकार आपण पाहतोय तो आहे द्वंद्व समास. द्वंद्व म्हणजे आपल्याला काय असतं की इथं दोन्ही पद हे अर्थदृष्ट्या समान दर्जाचे असतात, त्याला आपण द्वंद्व समास म्हणतो. या समासातली जी पदं आहेत आणि अथवा किंवा उभयान्वी अव्यांनी जोडलेली असतात त्या समासाला आपण बेटा द्वंद्व समास असं म्हणतो. आणि द्वंद्व समासाचे काही एक्झाम्पल आपण इथं पाहूया. जसं की पहिलं एक्झाम्पल तुम्ही पाहू शकता, राम लक्ष्मण. राम आणि लक्ष्मण हे तुम्हाला द्वंद्व समासाचं पहिलं एक्झाम्पल आणि न जोडलेलं आहे. त्यानंतर विटी दांडू, विटी आणि दांडू. पाप पुण्य, पाप आणि पुण्य. बहीण भाऊ, बहीण आणि भाऊ. हे सगळे एक्झाम्पल तुम्हाला कशात दिसतात पाहायला? तर द्वंद्व समासात पाहायला मिळतं. आता याच्यामध्ये तुम्हाला 2-3 अजून प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे इतरेत्तर द्वंद्व समास, ज्याला इतर द्वंद्व समास असे काही लोक म्हणतात. आपण इतरेत्तर म्हणूया. या समासात विग्रह करताना आणि व ही समुच्चय बोधक अव्यय आपल्याला वापरलेली दिसतात, जसं की
आई बाप याच्यामध्ये आई आणि बाप, हरिहर याच्यामध्ये हरी आणि हर, स्त्री पुरुष स्त्री आणि पुरुष, कृष्ण अर्जुन कृष्ण आणि अर्जुन, पशु पक्षी, बहीण आणि भाऊ, डोंगर दर्या हे सगळं दिसतं. दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व समास. याच्यामध्ये विग्रह करताना किंवा अथवा वा ही विकल्पबोधक आपल्याला उभयान्वी अव्यय पाहायला मिळतात आणि त्यामुळं याला जो समास आपण म्हणतो तो वैकल्पिक द्वंद्व समास असतो. आता वैकल्पिक द्वंद्व समासात एक्झाम्पल आहे खरे खोटे. तर खरे आणि वापरले इथं, पण आपण काय म्हणू शकतो, खरे किंवा खोटे किंवा किंवा अथवा वापरू शकतो आपण. त्याचबरोबर 3 4 3 किंवा 4 खरे किंवा खोटे. त्यानंतर बरे किंवा वाईट. त्यानंतर पास आणि नापास, मागे अथवा पुढे, चूक अथवा भूल, न्याय अथवा अन्याय, पाप अथवा पुण्य. अशा प्रकारे आपण दुसराही जो प्रकार होता द्वंद्व समासाचा वैकल्पिक द्वंद्व समास तो समजून घेतलेला आहे. आता जो तिसरा प्रकार आहे बेटा तो आहे समाहार द्वंद्व समास. समाहार द्वंद्व समास ज्या समासातील पदांचा विग्रह करताना त्यातील पदांचा अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थाचाही त्यात समावेश म्हणजे समाहार केलेला असतो त्याला समाहार द्वंद्व समास असं म्हणतात. बघा मीठ भाकर, याच्यामध्ये आपण जेव्हा बाजारात जातो किंवा एखाद्या ठिकाणी तुम्ही जेवायला जाता किंवा शेतकरी शेतात जातो तो म्हणतो मी सोबत मीठ भाकर घेतली. मीठ भाकर म्हणजेच काय, तर त्याने याच्यामध्ये मीठ घेतलंय, भाकर घेतलाय आणि काही कांदा खाद्य पदार्थ जे असतात साधे ते घेतलेले आहेत. त्यानंतर चहा पाणी, चहा पाणी फराळाचे इतर पदार्थ याच्यात येतात. भाजीपाला, भाजीपाला आपण बाजारातून आणतो, फक्त भाजी आणि पाला आणतो का, भाजी पाला मिरची कोथिंबीर सगळ्या गोष्टी आणतो. अंथरून पांघरून अंथरण्यासाठी पांघरण्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणतो. शेतीवाडी केर कचरा पान सुपारी सगळ्या गोष्टी याच्यामध्ये येतात. आता काही क्वेश्चन्स तुमच्यासाठी आहेत. त्यातला जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे दश दिशा या सामासिक शब्दावरून समास ओळखायचा आहे. दश म्हणजे काय, तर दश म्हणजे 10 आणि 10 दिशांचा समूह. ठीक आहे, 10 दिशांचा समूह म्हणजेच हा कोणता समास मध्ये जाणार आहे बेटा, याच्यामध्ये आपल्याला संख्या विशेषण दिसतंय, हा आहे द्विगु समास. ठीक आहे, याला आपण कोणता समास म्हणू शकतो, द्विगु आहे. मातृभूमी, मातृ हीच भूमी, मातृ हीच भूमी, त्यामध्ये पहिलं पद आपल्याला दिसतंय ते आहे विशेषण. ह्या समास होणार आहे कर्मधारय समास, कर्मधारय समास. त्यानंतर 10 12, 10 अथवा 12 किंवा 10 किंवा 12 म्हणजे हा जो समास मी डायरेक्ट लिहितोय तो कोणता समास असणार आहे, वैकल्पिक. वैकल्पिक द्वंद्व मध्ये हा समास जाणार आहे. त्यानंतर भीमार्जुन, त्यातला क मध्ये वैकल्पिक असं आपल्याला लिहायचं होतं, वैकल्पिक. ओके, त्यानंतर भीमार्जुन, भीम किंवा अर्जुन म्हणू शकतो का, नाही, दोघंही समान आहेत. भीम आणि वापरू शकतो. आणि याच्यामध्ये हा जो समास असेल हा कोणता समास असेल हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. या ठिकाणी भीम आणि या ठिकाणी वापरतोय आपण, मला सांगा यातला कोणता असेल, द्वंद्व असेल. ठीक आहे, उत्तर सांगितलं जाईल, त्यापेक्षा तुम्हीच कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर करा. काही क्वेश्चन्स मी तुम्हाला इथं दिलेले आहेत, इतरेतरचं त्याचं उत्तर तुम्ही बघू शकता. बाकी काही क्वेश्चन जे आहेत ते पीडीएफ मध्ये मी तुम्हाला याच्यात प्रोव्हाइड करणार आहे. बाकी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या अनअकॅडमी वरती तुम्हाला एकदम कमी किमतीमध्ये प्रारंभ बॅच ही मिळणार आहे आणि सध्या इंडिपेंडंट डे चा सेल चालू आहे आणि या सेल मध्ये तर खूप जास्त कमी किमतीत 1999 हे गिफ्ट म्हणून फ्री पण तुम्हाला मिळू शकतं. सो सगळ्यांनी काय करायचंय की आताच आपल्या अनअकॅडमी ऍप वरती जायचंय, ज्याची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या खालीच मिळून जाईल आणि त्या व्हिडिओच्या खाली लिंकवर सरळ क्लिक करून तुम्ही ऍप मध्ये पोहोचाल आणि ऍप मध्ये जेव्हा तुम्ही पोहोचाल तेव्हा तुम्हाला इंडिपेंडन्स डे निमित्त जो सध्या सेल चालू आहे त्याची सगळी जी इन्फॉर्मेशन आहे ती मिळणार आहे. आता याच्यामध्ये मी इथं आल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता की इंडिपेंडन्स डे साठी एक खूप मोठी ऑफर चालू आहे, ज्यामध्ये फ्रीडम हा कोड यूज केला तर कोणती बॅच तुम्हाला पूर्णतः मोफत भेटू शकते. सध्या तर याची प्राइस खूप कमी झाली आहे. ठीक आहे, सो ऑल द स्टुडंट जे जेईची नीटची तयारी करतायत, ज्यांना यायचंय, चांगलं शिकायचंय, सगळ्या नोट्स बनवायच्या आहेत, प्लस मध्ये 1 to 1 टीचर सोबत सगळे डाऊट सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत, कॉन्व्हर्सेशन करायचंय, त्या स्टुडंटनी लवकरात लवकर या बॅच मध्ये सामील व्हा
आणि या बॅचचा नक्की फायदा घ्या. थँक्यू सो मच. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये.